महाराष्ट्रातील अंबानगरी म्हणजेच अमरावती शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या स्थितीवर चर्चा करणार आहोत। मृग नक्षत्राच्या तिसऱ्या सोमवारनंतर आणि रक्षाबंधन पार पडल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेल्या या पावसाने अमरावतीचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं आहे। नेमकी शहराची काय परिस्थिती आहे आणि नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय पाहूया या विशेष वृत्तात। मृग नक्षत्राच्या तिसऱ्या सोमवारनंतर आणि रक्षाबंधनाच्या उत्साहानंतर अमरावती शहरात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे। संकष्टी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेली पावसाची ही संततधार 13 ऑगस्ट रोजी सकाळपासून अधिकच तीव्र झाली आहे। या पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले। शाळांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थी धजावत नव्हते, कारण रस्त्यांवर पाणी साचले होते। नेहमी गजबजलेल्या रस्त्यांवरील दुकानेही पाण्यामुळे बंद असल्याचे चित्र दिसत होते। या पावसाळी वातावरणातही हॉकर्सनी भर पावसात आपला मोर्चा काढल्याचे विशेष दृश्य दिसले। राजकमल चौक सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अनेक नागरिकांना पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुकानांमध्ये आसरा घ्यावा लागला। दिवसभर सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आणि काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे। एकूणच अमरावती शहरवासियांना या पावसाचा मोठा फटका बसला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। अमरावती शहरातील पावसाची सद्यस्थिती। या अचानक आलेल्या पावसामुळे अमरावतीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासन यावर काय उपाययोजना करते आणि लवकरच जनजीवन पूर्वपदावर येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।